नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अपडेट घेऊन आली आहे। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई ही वितरित करण्याचा निर्णय शासनाने मंजूर करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज जाणून घेणार आहोत। तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाची भरपाई ही वितरित शेतकऱ्यांना मदतीचे वाटपासाठी सुरुवात झालेली आहे। राज्य शासनाच्या निधी वितरणीचा GR सुद्धा आलेला आहे। तो मी GR साइडला लावणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर अपडेट तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे, ते तुम्ही चेकआउट करू शकता। तर अतिवृष्टीपूर्व वादळीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं व शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। पिकांचं नुकसान त्याचबरोबर आर्थिक नुकसान सुद्धा होतं। त्या पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात विमा हा दिला जातो। एका हंगामात एकेवेळी याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यास येते। विभागीय आयुक्तांच्या अमरावती, नाशिक व पुणे, औरंगाबाद यांच्याकडून विहित नमुन्यात निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत। निश्चित केलेल्या दरानुसार शेती पिके व इतर नुकसानीसाठी एकूण 177 कोटी 80 लक्ष 61,000 इतका निधी जिल्हानिहाय करण्यास शासनाने वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर किती जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे? अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव। तर एकूण निधी या ठिकाणी 173 कोटी 80 लक्ष 61,000 इतका निधी हा रक्कम आहे ही वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। पण अद्यापही वितरित झालेला नाही। लवकरात लवकर नुकसान भरपाई ह्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।